नमस्कार. आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, मणक्यातील ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी. जेव्हा आपण टीबी हा शब्द ऐकतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात फर्स्ट जे येतं ते म्हणजे फुफ्फुसाचा टीबी किंवा क्षयरोग. पण मणक्यामध्येही टीबी होतो. भारतामध्ये हे खूप कॉमन आहे. ह्याला एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतात. तर जेव्हा आम्हाला पेशंटच्या मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे असा डाऊट येतो तेव्हा आम्ही पेशंटचा MRI करून घेतो, काही ब्लड टेस्ट करून घेतो ज्याला आम्ही इन्फ्लेमेटरी मार्कर्स असं म्हणतो. जेव्हा आम्हाला कळतं मणक्यामध्ये इन्फेक्शन आहे MRI झाल्यानंतर आणि ब्लड टेस्ट झाल्यानंतर, तेव्हा आम्ही त्या पेशंटची बायोप्सी प्लॅन करतो. बायोप्सी केल्यानंतर त्याच्यात ऑर्गॅनिझम फाइंड आउट करतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स इंडियामध्ये 70 to 80% हे मणक्यातले इन्फेक्शन्स टीबीचेच निघतात. पण ते 70-80% इन्फेक्शन टीबीचे आहेत असं आपल्याला माहीत असूनही आपण बायोप्सी ही केलीच पाहिजे, कारण 20% केसेसमध्ये हा ऑर्गॅनिझम वेगळा निघू शकतो. जेव्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझम कन्फर्म होतो, ट्युबरक्युलोसिस आहे असं कळतं, तेव्हा त्याची ट्रीटमेंट चालू केली जाते. ऑपरेशनची गरज पडत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पेशंट येतात तेव्हा ह्याला ऑपरेशनची गरज पडत नाही. जी टीबीची औषधं असतात, जेव्हा फुफ्फुसाचा टीबी होतो तेव्हा ती 6 महिन्यापर्यंत दिली तरी टीबी कव्हर होतो. पण मणक्यातल्या टीबीसाठी 9 महिने ते 1 वर्षापर्यंत औषध द्यावी लागतात. काही केसेसमध्ये जास्त दिवसांसाठीही द्यायची गरज पडते. 70 to 80% पेशंट्स ह्या औषधांनीच कव्हर होतात, ऑपरेशनची गरज लागत नाही. पण जेव्हा रुग्ण उशिरा प्रेझेंट होतात, पायातली ताकद जायला लागते किंवा मणक्यामध्ये इन्स्टॅबिलिटी येते, 2-3 मणके खराब झालेत, पेशंटला स्वतःहून उठताही येत नाही, 2 मिनिटं चालताही येत नाही, तेव्हा सर्जरीची गरज पडते. सर्जरी करून तिथल्या खराब झालेल्या मणक्याला स्क्रूचा रॉडचा सपोर्ट देऊन किंवा दबलेल्या नसेवरचा पू काढून त्या नसेला डिकम्प्रेस केलं जातं. पण ट्युबरक्युलोसिस हा मणक्यातला 100% कव्हर होतो. घाबरायची काहीही गरज नाही.